नाही, थोडा येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी कळेल. 25 तारखेला बहुतेक सुनावणी आहे मंगळवारी. त्या ठिकाणी काही आरक्षणाबद्दलचा एक पेच निर्माण झालेला आहे. मला वाटतं तो पेच सुटला सुप्रीम कोर्टमध्ये तर त्या ठिकाणी लवकर होईल. त्या ठिकाणी निवडणूक आयोग हे त्या ठिकाणी काय निर्णय घेतील मला माहिती नाही. पण ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की 31 जानेवारीच्या आत महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका घ्या. जेव्हा पराजयाचा आपल्याला भास होतो, पराजय जेव्हा जवळ दिसतो आणि पराजयातून काँग्रेस पार्टी सावरत नाहीये आणि पुढचाही पराभव दिसतोय, म्हणून अशी विषारी टीका आमच्या नेत्यावर त्यांनी केलेली आहे. या टीकेमुळे काँग्रेसचं प्रचंड नुकसान होईल. संपूर्ण 14 कोटी जनता देवेंद्रच्या मागे उभी आहे. देवेंद्र फडणवीसावर टीका करणे म्हणजे काँग्रेस पार्टीने स्वतःला खोलात टाकणे आहे, हाईट टाकणे आहे. जे हर्षवर्धन सपकाळने केलेली टीका ही खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टीला डुबवणारी आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्हाला प्रतिबिंब दिसेल. हर्षवर्धन सपकाळने केलेल्या टीकेचं प्रतिबिंब तुम्हाला 2 तारखेच्या मतदानातून दिसेल. ज्यांनी ज्यांनी देवेंद्र फडणवीसवर टीका केली, ज्यांनी ज्यांनी देव दुर्लभ नेतृत्वावर टीका केली, त्यांचा पराभव यापूर्वी झालेला आहे. याही निवडणुकीमध्ये काँग्रेस भुईसपाट होईल. हर्षवर्धन सपकाळने देवेंद्र फडणवीसावर टीका करून काँग्रेस पार्टीचं नुकसान केलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीचा पराभव सुनिश्चित झाला आहे आणि म्हणून घाबरलेल्या आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये असलेल्या हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसावर अशी चुकीची टीका केली आहे आणि या टीकेचं उत्तर मतदारातून मिळेल. त्यांनी कुठल्या संदर्भाने बोलणे मला माहिती नाही, पण महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, अजित पवारांचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता काम करत आहे. एखाद्या वेळी त्यांनी कुठल्या संदर्भाला बोलले असं मला माहिती नाही. राज्यात सुद्धा कुठेतरी अभ्यभनम असल्याचं दिसतंय आणि एकनाथ शिंदेनी रवींद्र चव्हाण यांची तक्रार अमित शहांकडे केल्याची चर्चा आहे. आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करायची, पण ज्या ठिकाणी महायुती झाली नाही त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी मनभेद निर्माण करणार नाही. आम्ही आपसात बसून त्या ठिकाणी मित्रपक्ष लढतो आहे आणि त्यामुळे मित्रपक्षावर कुठली आम्ही टीका करत नाही आहे. आम्ही संतुलन ठेवून लढतो आहे. कुठलेही मनभेद आमच्यात नाही आहे. त्यामुळं आम्ही सर्वांनी चर्चा केली आहे की ज्या ठिकाणी आम्ही युती करू शकणार नाही त्या ठिकाणी मनभेद होणार नाही, काळजी घेणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.